नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया आजच्या टॉप 10 बातम्या। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात बस स्टँड जवळ राहणाऱ्या डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी रात्रीच्या वेळी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। गजानन टेकाळे व त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांना बेदम मारहाण झाली। या मारहाणीमध्ये दरोडेखोरांचा प्रतिकार करत असताना माधुरी टेकाळे जागीच गतप्राण झाल्या असल्याचा संशय आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर ते अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ट्रम्प यांनी कारभाराची सूत्रे हाती घेताच जगात येत्या काळात अमेरिकेची भूमिका काय असेल याची झलक दाखवली आहे। सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर टॅरिफची घोषणा केली आहे। भीमराव यशवंत खांडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। खांडे याने चंद्रकांत शंकर चव्हाण यांचा 17 एप्रिल 2015 मध्ये दुपारी 12च्या सुमारास वडकी गावात असलेल्या एका गोदामाजवळ खून केला होता। याबाबत रमेश चंद्रकांत चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। खांडे आणि चव्हाण एकमेकांच्या ओळखीचे होते। खांडे याने चव्हाण यांच्याकडून गुन्ह्याच्या 5 ते 6 महिन्यांपूर्वी 100 रुपये उसने घेतले होते। चव्हाण ते पैसे परत मागत होते, त्यामुळे झालेल्या भांडणातून खांडे याने चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला। चुलत भाऊ असताना दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश SP पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। जयनाथ सोपान मनसुख असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रविरोधी नक्षलवादी मोहिमेचे कंबरडे मोडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे। दरम्यान छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये गेल्या 36 तासांपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 14 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत। सिन्नर तालुक्यातील डुबेरे सोनारी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळच्या एका शेतात 55 वर्षीय महिलेचा दारूच्या बाटलीच्या काचेने गळा चिरून खून झाल्याची घटना सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। वाजे वस्तीजवळील सिंधुबाई मारुती वाजे असे मृत महिलेचे नाव आहे। विकी कौशलचा आगामी चित्रपट छावाची घोषणा केल्यापासून चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत। काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचे बरेच नवीन पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत। महाराणी येसुबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदाना हिचा लुक रिलीज करण्यात आलाय। यासोबतच छावा चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आहे याबद्दल माहिती देखील देण्यात आली आहे। सोशल मीडियावर एक व्हिडिओ करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रिपोस्ट केलाय। या व्हिडिओमध्ये 2 लोक तैमूर आणि जेहेसाठी काही नवीन खेळणी आणताना दिसतात। हा व्हिडिओ पाहून आता करीनाने नाराजी व्यक्त केली आहे। कृपया हे सगळं बंद करा, थोडी तरी दया दाखवा, आम्हाला आता एकटं सोडा, अशा शब्दात तिने विनवणी केली आहे। मोनालिसा काही व्हिडिओजमध्ये असं म्हणताना दिसली आहे की लोक तिला काम करू देत नसल्याने ती रुद्राक्ष विकू शकत नाही। ती महाकुंभ सोडून घरी गेल्याचीही बातमी आली। तिच्यावर महाकुंभ सोडण्याची वेळ आली आहे। यावर तिचे आजोबा म्हणतायत की मोनालिसा अजून येथे आलेली नाही, ती महाकुंभ मध्येच आहे। माझ्या मुलाने तिला नक्कीच सांगितलंय की आता तुला घरी पाठवावं लागेल, पण आतापर्यंत ती तिथून निघालेली नाही। अयोध्येतील राम मंदिरात येणाऱ्या विदेशी भाविकांना VIP प्रवेश सुविधा मिळणार आहे। विदेशी भाविक आता आपले पासपोर्ट दाखवून VIP पास मिळवू शकतात आणि राम जन्मभूमीत विशेष प्रवेश मिळवू शकतात, असे राम मंदिर ट्रस्टने जाहीर केले आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देश विदेशातील भाविकांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे। त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट भाविकांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।